काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयात एक ठळक गोष्ट अशी होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत की उपमुख्यमंत्री यांच्या दालनाबाहेरच्या ज्या नावाच्या पाट्या होत्या त्या पाट्या बदलल्या. देवेंद्र फडणवीस किंवा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असं आपण ज्यांना आजवर ओळखत होतो, त्यांच्या नावाच्या मध्ये त्यांच्या आईचं नाव ऍड झालं. एकनाथराव संभाजी शिंदे, त्यांच्या नावातही आईचं नाव ऍड झालं. आणि बघता बघता हे लोण जे आहे ते एका शासकीय निर्णयात बदललं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं स्वेच्छेनं आपल्या नावात आपल्या वडिलांचं आपल्या आईचं नाव लावणं सुरू केलं. ही कल्पना कोणाची आणि हे सगळं झालं कुणामुळे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बऱ्याच लोकांना त्या कल्पनेमागचं किंवा या संकल्पनेमागचं नेमकं व्यक्तिमत्व कोण हेही माहीत नसेल. मी आज तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाची गाठ घालून देणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. आणि अर्थात विधानसभा निवडणुकींच्या दृष्टिकोनातून आपण ज्या मुलाखतींचा सिलसिला सुरू केला आहे आकार DG9च्या विशेष कार्यक्रमात, ज्याला आपण म्हणतो DG9 पॉडकास्ट, त्या DG9 पॉडकास्टमध्ये पुढचं जे पुष्प आहे ते गुंफतोय. आणि त्यासाठी माझ्यासोबत वसई विधानसभा मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्नेहा दुबे आहेत. तर या व्यक्तिमत्वाला उलगडण्यापूर्वी त्यांना अभिवादन करणं गरजेचं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल एक छोटीशी हिंट मी दिलेली आहे प्रेक्षकांना. आता हे जे नावामधलं आईचं नाव, वडिलांच्या आधी आईचं नाव घेणं, ही संकल्पना तुमच्यामुळेच प्रत्यक्षात आली आहे. तर हे आता मला सांगायला काही म्हणजे उगाच आडपडदा ठेवण्याची गरज नाही. मला जरा त्याबद्दल सांगा की हे सगळं, ही संकल्पना मुळात तुमच्या डोक्यात कशी आली, त्यासाठी तुम्ही कसा पाठपुरावा केला? माझे वडील विवेक पंडितजी आणि आई विद्युलता पंडित हे गेल्या 40 वर्षापासून समाजकारणामध्ये आहेत. त्यांनी आदिवासी गोरगरिबांसाठी श्रमजीवी संघटनेची स्थापना केली. आणि जेव्हा माझा आणि माझ्या बहिणीचा जन्म झाला आणि आम्हाला शाळेमध्ये घालण्याची वेळ आली, तेव्हा आमच्या दोघींच्याही नावामध्ये त्यांनी आमच्या आईचं नाव लावलं. म्हणजे माझं स्नेहा विद्युत विवेक असंच नाव शाळेत लागलं गेलं, आडनावही लावलं नव्हतं त्यांनी. आणि त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, शाळेतही करावा लागला, खूप पत्र लिहावी लागली आणि त्यांनी ते केलं. पण त्यांना नेहमी एक त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागायचं की हे आम्ही का करतोय. आणि ते ऐकता ऐकता आमच्यावरही ते संस्कार होत गेले. शाळेमध्ये जसे जसे आम्ही मोठे होत गेलो, मी मोठी होत गेली, तसं आम्हाला विचारायचे, शिक्षक विचारायचे, आडनाव का नाही लावत, अरे आईचं नाव का तुझ्या नावात आहे. मग त्यांना सांगता सांगता की आईने आम्हाला जन्म दिलेला आहे, आई तेवढीच महत्वाची आहे, मग आईचं नाव का लागू नये. तर हे संस्कार आपोआप लहानपणापासून होत गेले. आणि नंतर जेव्हा मला बाळ झालं, माझ्या मुलाला जेव्हा शाळेमध्ये घालण्याची वेळ आली, तेव्हा तिथेही तोच संघर्ष आम्हाला करावा लागला. कारण की माझ्यावर जे संस्कार झाले होते तेच मलाही असं वाटलं की माझंही नाव माझ्या मुलाच्या नावामध्ये आलं पाहिजे. आणि तोच संघर्ष मला तिथेही करायला लावला, इव्हाना त्याच्या जास्त करावा लागला. आम्हाला शाळेतून असं सांगण्यात आलं की तुम्ही एक ॲफिडेव्हिट करून द्या की तुम्ही आई आहात आणि तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावामध्ये तुमचं नाव हवंय. आम्ही ते सगळं केलं, मी आणि माझे पती श्री नवीन दुबे यांनी केलं ते. पण त्यावेळेला मनाला इतक्या वेदना झाल्या की एका आईला ॲफिडेव्हिट करावं लागते की माझ्या मुलाच्या नावामध्ये माझंही नाव लावा. तर तेव्हा त्या क्षणी मी असं ठरवलं की माझ्या आईवडिलांनी माझ्या नावामध्ये त्यांचं नाव लावलं संघर्ष करून. आणि त्यांची वेगळी लढाई होती, एक वेगळ्या समाजासाठी होती, वेगळ्या, त्यामुळे त्यांना तेवढा वेळ ह्या लढाईसाठी देता आला नाही. पण एक 25 वर्षानंतर मलाही तीच लढाई लढावी लागते. आणि सर्वसामान्य महिलांच्याही मनात तेच असतं, तेच एक दुःख असतं की आम्ही मुलांना जन्म देतो, आम्ही सगळं करतो, त्याग करतात महिला, पण त्यांचं नाव कुठेही लागत नाही. मग त्या महिलांसाठी कोण आवाज उठवणार, त्या महिलांसाठी कोण भांडणार. आम्ही भांडू शकतो, त्यांच्यासाठी कोण भांडणार. ही कल्पना तिथून आली की स्वतःपुरतं नाही करायचं, तर सगळ्या महिलांना, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या आयांना त्यांचा समानतेचा अधिकार, आपल्याला संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला आहे. स्त्री पुरुष समानता आपण बघतो, आपण जाती भेद मानायचा नाही म्हणतो, सगळे धर्म एकसारखे म्हणतो, पण आई वडिलांमध्ये मात्र आपण भेदभाव करतो.
मग ही समानता कुठेतरी प्रत्येक महिलेला सुद्धा मिळाली पाहिजे आणि तिथून या लढ्याची सुरुवात झाली. आणि त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या मार्फत जनजागृती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केली. महिलांना हे सांगण्यात आलं. जेव्हा आम्ही महिलांपुढे हा विषय मांडायचो तेव्हा त्यांचाही खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असायचा की अरे आम्ही हा विचारच केला नव्हता आणि खरोखर हे व्हायला पाहिजे, असं आम्हाला सुद्धा आमचा अधिकार मिळाला पाहिजे. मग त्यानंतर आम्ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 100 ग्रामपंचायतींमध्ये हा विषय मांडला. कारण की आपले सदस्य आहेत तिथे, आपले गावकरी आहेत, तर त्यांनी हा विषय मांडला तिथे. आणि 100 ग्रामपंचायतींनी तसे ठराव केले की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे मूल जन्माला येईल त्यांच्या नावामध्ये जन्मदाखल्यामध्ये आईचं नाव लिहिलं जाईल. आणि तसे प्रस्ताव करून ते त्यांनी शासनाला पाठवले. पंचायत समितींनी दोन्ही जिल्ह्यांमधले तसे ठराव केले. जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही तसे ठराव झाले. आणि त्यानंतर मंत्री महोदयांना भेटणं, मुख्यमंत्र्यांना भेटणं, उपमुख्यमंत्र्यांना भेटणं, हे सगळं आमचं सतत चालू राहिलं. वेगवेगळ्या संघर्ष करत राहणं. 3 जानेवारीला 2 वर्षापूर्वी आम्ही एक अनोखं आंदोलन केलं की दोन्ही जिल्ह्यांमधल्या 14 तहसीलदारांकडे आम्ही महिला सगळ्याजणी मोर्चाने गेलो आणि तिथे त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या आईच्या नावासहित आम्ही त्यांना भेट दिली. तर ह्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला वरपर्यंत, शासनापर्यंत पण ह्या गोष्टी जाण्यासाठी आणि एकूणच समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी. असं एकंदरीत झालं. आणि विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये विविध आमदारांपर्यंत हा विषय आम्ही नेला. त्यांनी ते विषय मांडले विधान परिषदेमध्ये. श्रीकांत भारतीय असतील, रुपाली चाकणकर ताई असतील आणि आणखीन विविध असे आमदार आहेत. त्यांनी हे विषय मांडले आणि ह्या विषयाला यश आलं. म्हणजे अनपेक्षित असं यश आलं. आम्हाला वाटलं होतं की ही खूप मोठी लढाई आहे, खूप वर्ष ही लढाई लढावी लागेल. कारण की समाजामध्ये विचार परिवर्तन होणं सहज सोपं नसतं. म्हणजे आपण सतीची प्रथा बंद केली, विधवांचे केश वपन बंद केलं, पण त्याला सुद्धा खूप वेळ गेला. आणि ही एक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आईचं नाव लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मला अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राने, पुरोगामी महाराष्ट्राचं नाव सार्थ केलं आणि एकमेव असं आपलं राज्य आहे की ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हे सुरू केलेलं आहे. पण मला असं वाटतं अजूनही ही लढाई संपलेली नाही आहे. कारण आता जी मुलं जन्माला येतील त्यांच्या नावामध्ये त्यांच्या आईचं नाव लागेल, पण जी आपण सगळेजण आहोत त्यांच्या नावांमध्ये पण आईचं नाव लागलं पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला लढत राहावं लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. खरंय, कारण ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. नावात बदल करणं हे तेवढं सोपं नाहीये, कारण ते गॅझेट आणि नंतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर यासाठी सरकारने काहीतरी पुढाकार घेऊन एखाद्या मध्यम मार्ग काढावा आणि तुमच्या ह्या अभिनव संकल्पनेला मूर्त स्वरूप यावं. म्हणजे आता जे कोणी आहेत तुमच्या माझ्यासारखे की ज्यांच्या पुढे फक्त वडिलांचं नाव लागलेलं आहे, तर त्यांनाही आईचं नाव लावता यावं. तर तुमचं बालपण इथे वसईत गेलं तुम्ही जे म्हणाल, तर तुमचं शिक्षणही इथलंच असणार. मग तो कालखंड कसा होता? म्हणजे कुठल्या शाळेत शिकलात? तुमच्या काही जुन्या आठवणी वगैरे आहेत का? न्यू इंग्लिश स्कूल सगळ्यांनीच ऐकलं असेल. वसईतली स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेली अशी संस्था न्यू इंग्लिश स्कूल, बर्वे एज्युकेशन ट्रस्ट सोसायटीची. त्या शाळेमध्ये मी बालवाडी ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि माझ्यावरती न्यू इंग्लिश स्कूलमधल्या शिक्षकांचे खूप ऋण आहेत. कारण की माझी जी जडणघडण झालेली आहे, वैचारिक जडणघडण, त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचा खूप मोठा हातभार आहे. मग ते वांगणकर सर असतील, वांगणकर सरांना सगळेच जण ओळखतात. आणि आज जर ते असते, गेल्याच महिन्यात वांगणकर सर आपल्याला सोडून गेले, पण जर वांगणकर सर असते तर आज त्यांच्यापेक्षा आनंदी कोणीही नसतं की त्यांची एक विद्यार्थिनी वसईत उमेदवार म्हणून उभी आहे, निवडणुकीला उभी आहे आणि वसईच्या लोकांचं प्रतिनिधित्व करते. वांगणकर सरांचं एकूणच म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलचे ते सर्वेसर्वा होते. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ते शाळेत असायचे. कोणीही कुठचाही विद्यार्थी त्यांना सरळ जाऊन भेटू शकत होता. त्यामुळे असे वांगणकर सरांचे माझ्यावर खूप मोठे संस्कार आहेत. आणि हे मी तुम्हाला आईच्या नावाचं जे सांगितलं, तर आईचं नाव माझ्या नावामध्ये लागण्यासाठी
वांगणकर सरांचा खूप मोठं सहकार्य होतं. म्हणजे इतर मुख्याध्यापक वगैरे त्यांनी कधीतरी असं हे म्हटलं की का लावायचं, आम्ही नाही लावू शकत. पण त्यावेळेला वांगणकर सरांनी आईबाबांची साथ दिली की नाही, त्यांचं बरोबर आहे, तुम्ही लावा. तर असे वांगणकर सर होते. त्यानंतर बाबरेकर सर, अभ्यंकर मॅडम, हरपणकर मॅडम, सापळे मॅडम, भिडे सर, म्हणजे हे अशी खूप मोठी यादी आहे. पण ह्या सगळ्या शिक्षकांमुळे माझी अशी जडणघडण झालेली आहे की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यामध्ये एक नंदू पाटील मॅडम आहेत. 9वीला आम्हाला इतिहास भूगोल शिकवायच्या आणि त्यांना खूप विश्वास होता. त्या नेहमी म्हणायच्या, स्नेहा तू काहीतरी करशील, तू नेताच होणार आहेस, तू लोकांसाठी काहीतरी करण्यासाठीच बनली आहेस. मी त्यावेळेला एवढं गांभीर्याने ते घेतलं नव्हतं. पण आता मला असं वाटतं की शिक्षकांना विद्यार्थी काय करू शकतो हे त्याची जाण शिक्षकांना आधीच होत असते. त्याच्यामुळे त्यांनी आधीच जाणलं होतं की माझ्यामध्ये काय क्षमता आहेत त्या. तर अशा सगळ्या शिक्षकांमुळे माझी जडणघडण झालेली आहे. हरपणकर मॅडम जेव्हा मराठी शिकवायच्या तर पु ल देशपांडेंपासून कुसुमाग्रजांपर्यंत त्या जेव्हा बोलायला लागायच्या तेव्हा विद्यार्थी एक टक कान लावून त्यांचं ऐकायचा. आणि सगळे लेखक, मराठीतले सगळे साहित्यिक यांची ओळख आम्हाला हरपणकर मॅडममुळे झाली. वाचायची आवड आम्हाला हरपणकर मॅडममुळे लागली. तर अशा सगळ्या शिक्षकांचे ऋण माझ्यावर आहेत. न्यू इंग्लिश स्कूलचे ऋण माझ्यावर आहेत. आणि नक्कीच जर मला संधी मिळाली तर न्यू इंग्लिश स्कूलसाठी सुद्धा काहीतरी करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. संघर्ष जो आहे, तुम्ही या गोष्टीसाठी संघर्ष केलात, संघर्षामुळं तुमच्या रक्तातच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. कारण विवेक भाऊंपासून आपण बघत आलोय की त्यांनी ज्या पद्धतीनं इथल्या श्रमजीवींसाठी जो संघर्ष केला, इथल्या आदिवासी बांधवांसाठी, तर तो या जिल्ह्याला नवीन नाहीये. आणि सुदैवानं मधल्या एका कालखंडात विवेक पंडित यांच्यासारखा एक झुंजार आमदार या वसईला लाभला होता, काही काळापुरता का होईना. आणि जनतेच्या अपेक्षा तेव्हा खरंच उंचावल्या होत्या. आज त्यांची मुलगी वसईत पुन्हा एकदा विधानसभेला उभी राहते म्हटल्यावरती इथल्या जनतेचा प्रतिसाद कसा आहे? म्हणजे विवेक भाऊंचं जे काही पूर्वकर्तृत्व आहे त्याचा, आणि तुम्ही आता जेव्हा प्रचाराला जाता दारोदारी दस्तोरस्ती, तर तिथे कुठे तुम्हाला विवेक पंडितांची मुलगी आली किंवा विवेक भाऊंची मुलगी आली असे कुठे काही अनुभव येतात का? नक्कीच येतात आणि खूप सकारात्मक येतात. मी जिथे जिथे जाते आणि तिथे स्नेहा दुबे पंडित म्हटल्यावर सगळेजण स्वीकारतात. पण नंतर जेव्हा ओळख देते विवेक भाऊंची मुलगी, तेव्हा त्यांच्या जे चेहऱ्यावर हास्य येतं आणि जो आपुलकी त्यांच्या म्हणजे वागण्यामध्ये येते ना, ती एक वेगळीच असते. आणि खूप जणांकडनं, म्हणजे मी आता गेल्या 11 दिवसापासून नॉमिनेशन भरल्यापासून 11-12 दिवस झाले, तेव्हापासून मी फिरतेय. लोकांचं इतकं प्रेम मिळतंय. आणि भाऊंचं नाव म्हटल्यावर भाऊंनी रस्ते केले, पाण्याच्या टाक्या केल्या आहेत. आणि हे खूप ठिकाणी मी ऐकलं, पश्चिम पट्टीमध्ये विशेषतः, की भाऊंनी आमच्या गावामध्ये पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या बांधल्या. पण भाऊ गेल्यानंतर, म्हणजे 5 वर्षानंतर आतापर्यंत गेल्या 10 वर्षात त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये एकही पाण्याचं थेंब आलेला नाही. म्हणजे भाऊ जर असते तर आम्हाला पाणी मिळालं असतं. आजच मी एका व्यक्तीला भेटली, मला नाव नाही घेता येणार. त्यांनी सांगितलं की मी एकदा, त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्यांच्या बसेस होत्या, त्या सकाळी पहाटे यायच्या होत्या आणि खूप ट्रॅफिक लागलं होतं म्हणून ते थांबले आणि ते उतरले बघायला की कशामुळे ट्रॅफिक लागले. आपला वसईचा जो ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती ट्रॅफिक होतं म्हणून ते उतरले. 4:30ची सकाळी पहाटेची वेळ होती. आणि त्यांनी जाऊन बघितलं तर त्या ब्रिजला क्रॅक्स गेलेले होते आणि तिकडे पेवर ब्लॉकचं काम चालू झालं होतं, रिपेअरिंगचं. आणि तिथे सकाळी 4:30 वाजता ते काम चालू असताना भाऊ तिथे उभे होते आणि भाऊ ते काम करून घेत होते. तेव्हा तेही सरप्राईज झाले की अरे भाऊ, तुम्ही कशाला इथे काम बसलाय? तर भाऊ त्यांना म्हणाले की नाही, हे माझं काम आहे आणि हे 5:30-6 वाजेपर्यंत पूर्ण झालं पाहिजे, कारण की नाही तर रहदारी सुरू होणार आणि आज आपल्याकडे दिवस कमी आहेत, त्याच्यामुळे मला इथे राहणं गरजेचं आहे. तर असे छोटे छोटे अनुभव सुद्धा लोक आठवत आहेत, बोलतात. तर खूप सकारात्मक असा प्रतिसाद आहे लोकांचा आणि तो बघून माझंही मनोबल वाढते. अच्छा, मुळात कसं आहे की हा प्रश्न विचारण्याआधी मला तुम्हाला विचारायला हवं होतं की तुम्ही जसं म्हणालात की या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जी गावं आहेत त्या गावांमध्ये टाक्या तर बांधल्या गेल्यात, पण अजून त्या टाक्यांमध्ये पाणी पडलेलं नाही आहे.
महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा ज्या तलावातून होतो त्या जलवाहिन्या इथपर्यंत शहरापर्यंत पोहोचल्यात की नाही, तो प्रश्न तर लांबची गोष्ट आहे. म्हणजे त्याबद्दल बोलायला गेलं तर बरंच काही आहे. पण या टाक्या बांधल्यानंतर या टाक्यांमध्ये किमान पाणी पडावं याचंही नियोजन इथल्या सत्ताधाऱ्यांना म्हणा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींना करता आलं नाही. हे दुर्दैव आहे. अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता ह्या 2024च्या निवडणुकीत आपण आपली उमेदवारी घेऊन उतरावं? मी लहानाची मोठी वसईमध्ये झाली आहे. म्हणजे मला 38 वर्ष वसईत झाली आणि मी जे लहान असताना प्रश्न बघत होती वसईमध्ये, आजही तेच प्रश्न वसईत आहेत. गटारांची साईज बदललेली नाही आहे, जशी होती तशीच गटारं आहेत. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे, विजेचा प्रश्न सुटलेला नाही आहे. महानगरपालिका झाल्यावरती लोकांच्या अशा अपेक्षा असतात की आता शहरीकरण होईल, चांगल्या सोयीसुविधा आपल्याला मिळतील, पण तेही झालेलं नाही आहे. एक साधं हॉस्पिटल महानगरपालिकेचं सुसज्ज असं, जिथे सगळ्या आजारांचे इलाज होतील, जिथे एका छताखाली सगळ्या सुविधा नागरिकांना मिळतील, असं एकही हॉस्पिटल झालेलं नाही आहे. शाळा नाही आहेत महानगरपालिकेच्या. म्हणजे ह्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे ते काय की साध्या शाळा महानगरपालिकेच्या नाही आहेत. तर हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर कुठेतरी परिवर्तन हवं आहे. आणि समाजकारणामध्ये मी होती गेले 20 वर्ष सक्रिय, आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून करत होती. पण मला असं जाणवलं की समाजकारण करता करता जर बदल करायचा असेल तर राजकारणाचीही गरज आहे. म्हणजे आपण जोपर्यंत समुद्रात उडी नाही मारत तोपर्यंत पोहता येणार नाही. ते पार करायचं असेल तर पोहावं लागेल, समुद्रात उडी घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे राजकारणाची निवड करण्यात आली आणि ही संधी चांगली आहे, कारण की नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे, आपल्या पूर्ण देशाला लाभते. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार ह्यांचं महायुतीचं गेले 2.5 वर्ष सरकार खूप छान चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. तर त्याच वेळेला जर इथला आमदार सुद्धा जर भाजपाचा असेल तर वसईचा इतके वर्ष प्रलंबित असलेले वसईचे सगळे प्रश्न मार्गी लागण्यामध्ये त्याचा उपयोग होईल आणि लवकर ते प्रश्न सुटू शकतील. आणि मला स्वतःवर असा विश्वास आहे की बाबांच्या मार्गदर्शनाखाली मी तयार झालेली आहे. आमदाराचं काम असतं लोकांचे प्रश्नांना वाचा फोडणं, ते सरकारपर्यंत नेणं. लोक आणि सरकार यामधला सेतू असतो लोकप्रतिनिधी, आणि ते काम मी करू शकते असा विश्वास मला आहे. बाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्या हाताखाली मी प्रशिक्षित झालेली आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की लोकांचा आवाज विधानसभेमध्ये मी निश्चित पोहोचू शकेन आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शकेन. एक महिला म्हणून तुम्हाला एक खास प्रश्न विचारायचा आहे की वसई विरारकर जी जनता आहे त्यातल्या जवळपास 60 ते 65% ज्या महिला आहेत त्या नोकरदार आहेत. आणि वसई विरार ज्या झपाट्यानं वाढत गेलं, जो विकास झाला तो इथल्या परवडणाऱ्या घरांमुळे. म्हणजे भले त्यात अनधिकृत इमारतीही असतील, लोकांची फसवणूकही झाली असेल, पण मुंबईत घर घेणं ज्याला शक्य होत नाही तो वसई विरारमध्ये येऊन राहतो. त्यात मीही एक आहे. पण जे आहे ते आहे. अशी जी काही मंडळी आहेत जे घरातल्या दोन्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री नोकरी करायला मुंबईत जातात 60-70 किलोमीटर वसईपासून, आणि त्यांना जो प्रवास करावा लागतो सकाळी, त्याचबरोबर संध्याकाळी मुंबईतून इकडे येण्यासाठी जो प्रवास करावा लागतो तो लोकल ट्रेनने करावा लागतो. या लोकल ट्रेनची गर्दी सातत्याने नालासोपारा स्टेशन आणि त्यावरची जी गर्दी दाखवली जाते, विरार स्टेशन तिथली गर्दी दाखवली जाते. किड्या मुंग्यासारखे लोकल ट्रेनमधून बाहेर पडणारे लोकांचे जथ्थे दिसतात आपल्याला. ही जी काही समस्या आहे या वाढत्या उपनगराची, त्याकडे इथल्या लोकप्रतिनिधीने खास करून लक्ष देऊन मागच्या 30-35 वर्षात त्यावर काहीतरी उपाययोजना करणं क्रमप्राप्त होतं. ते झालेलं नाही आहे. इथे फक्त मुंबईतले लोक जे आहेत, जे नोकरी करायला दिवसभर मुंबईत असतात शहरात आणि नंतर ह्या उपनगरात येऊन फक्त रात्री झोपण्यासाठी म्हणून वसई विरारचा जर वापर करत असतील तर इथल्या अनागोंदीचा किंवा इथल्या न झालेल्या विकासाचा त्याला काही फरक पडत नाही. पण इथल्या स्थानिक जनतेला जे इथे राहतात, आता त्या सगळ्या जोडप्यांची जी काही मुलं आहेत, जी पुढची पिढी आहे ती इथे शाळेत जाते, इथल्या कॉलेजांमध्ये शिकते, त्यांना जो त्रास होतोय, मागचे 35 वर्ष 30 वर्ष ज्यांनी इथे काढली आहेत या वसईमध्ये, त्यांना इथला
खुंटलेला विकास माहिती आहे, पण ही जी नवी पिढी आहे त्यांना काही कल्पना नाही. त्यांना जे समोर दिसतंय तेच माझं घर आहे, तेच माझं शहर आहे आणि त्यात ते आनंदी आहेत असं म्हणू शकतो आपण. तुम्ही 38 वर्ष म्हणालात की तुमचा जन्म झाल्यापासून तुम्ही वसईत वाढलात. तुम्ही वसई अनुभवलेली आहे. ही वसई कशी बकाल होत गेली किंवा या वसईचा विकास कसा खुंटत गेला, मग त्याला कारणीभूत असणारे तुमच्या दृष्टीने कुठले फॅक्टर्स आहेत? आणि त्यानंतर पुढचा प्रश्न मी विचारणार तुम्हाला की ह्यावर तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत का? तत्पूर्वी मला तुम्ही सांगा की मागच्या 38 वर्षात तुम्हाला समज येणं आणि उमजणं परिस्थिती तेव्हापासून दिसलेली वसई कशी? आपण म्हणजे वसई खरंच खूप सुंदर होती आणि आहेही अजूनही. पण जो तुम्ही जे म्हणालात की अनधिकृत बांधकाम, आपल्या वसईमध्ये खरं आहे की खूप लोक आली की मुंबईची घरं परवडत नाहीत म्हणून वसईत येते आणि जास्त वसई स्टेशन आणि हा भाग आहे, वसई ईस्टचा भाग आहे, नायगाव असेल, तिकडे लोकवस्ती वाढत गेली. पण लोकवस्ती वाढताना जर ती सुनियोजित वस्ती वाढली असती तर तिथे विकासही झाला असता, त्या लोकांना सोयीसुविधाही मिळाल्या असत्या. आज नियोजनाचा अभाव ह्या गोष्टीमुळे कसेही जिथे जागा मिळेल तिथे बिल्डिंग बांधकाम होतंय. मग तिथे पाणी आहे की नाही, तिथे वीज आहे की नाही, तिथे रस्ते आहेत की नाही, ह्याचं कुठेही नियोजन झालेलं नाही. त्याच्यामुळे आज जी परिस्थिती उद्भवते ते प्रश्न आहेत. कारण की एकदा बांधकाम झाल्यानंतर आणि तिथे लोक येऊन राहिल्यानंतर तुम्ही ते बांधकाम तोडू शकत नाहीत. लोकांनी त्यांच्या मेहनतीचे घामाचे पैसे त्यामध्ये घातलेले असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरही तो अन्याय होतो. मग आता कसं त्यांना सोयी सुविधा पुरवायला पाहिजे त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि जी अनधिकृत बांधकामं झाली होती ती अधिकृत करून त्यांना कशा सोयी सुविधा पुरवता येतील त्याकडे लक्ष देऊन यापुढे अनधिकृत बांधकामं कशी होणार नाही इथेही लक्ष द्यायला हवं होतं. पण माझ्या मते भूतकाळात जे त्यांनी केलं नाही त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, कारण ते पुढे करणारही नाही. 30 वर्षात ज्यांनी केलं नाही ते पुढे काय करणार, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे यावरच मी जास्त लक्ष माझं केंद्रित केलेलं आहे. आणि मला असं वाटतं वसईमध्ये तुम्ही जे म्हणालात की लोक प्रवास करतात, प्रवासामध्ये त्यांना इतका त्रास होतो. मुंबईमध्ये मेट्रो चा प्रोजेक्ट येऊन 2 वर्ष झाले, आता जवळपास मेट्रो प्रोजेक्ट मुंबईचा पूर्ण होत आलाय. मग आपल्याकडे का नाही आली मेट्रो? मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो येते, मग आपल्याकडे का नाही येत? ब्रिज, फाउंटनचा जो ब्रिज आहे तो म्हणजे काय त्याची अवस्था आहे. 4-4 तास वसईहून फाउंटनपर्यंत पोहोचायला कधी कधी 4-4 तास लागतात. तर हे सगळं कोण करणार? लोकप्रतिनिधीचं काम आहे की ह्या सगळ्या प्रश्नांवरती वाचा फोडणं. मेट्रो आता सँक्शन झालेली आहे, त्याच्यासाठी पैसे महायुतीने दिलेले आहेत, पण त्याचं क्रेडिट कोणतरी दुसरंच घेतंय. त्यामुळे जर इथला आमदार असेल तर त्या मेट्रो प्रोजेक्टही चांगली होईल, म्हणजे लोकांना एक लोकल ट्रेनसाठीचा पर्याय उपलब्ध होईल. शिवाय आपलंच सरकार केंद्रामध्ये आहे, त्यांच्यात केंद्राकडे पाठपुरावा करून लोकल ट्रेन्सची फ्रिक्वेन्सी, विरार ते चर्चगेट ट्रेनची फ्रिक्वेन्सी कशी वाढवता येईल, आता AC ट्रेन्स चालू झालेल्या आहेत त्या कशा वाढवता येईल, साध्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी कशी वाढवता येईल जेणेकरून गर्दीचा ताण ट्रेनवरती पडणार नाही, सुकर होईल लोकांचा प्रवास. हे सगळे प्रश्न हाताळण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, वसईमध्ये रोजगार निर्मिती कशी होईल. वसईतल्या लोकांना इथून बाहेर जावं लागतं. वसई एक डॉर्मेटरी झालेली आहे. सकाळी लोक जातात मुंबईला आणि रात्री उशिरा येतात, फक्त झोपायला आपल्या घरी येतात. तर ही डॉर्मेटरी न होता घर कसं होईल, वसई प्रत्येकाचं घर कसं होईल हे आपल्याला बघायला पाहिजे. रोजगार निर्मितीसाठी लाईटचा प्रश्न हाताळावा लागणार. जर लाईट असेल व्यवस्थित, जी 4-4 तास जाणार नाही, तर व्यापार पण इथला चांगला होईल. इथे IT पार्क होऊ शकेल जेणेकरून इथले सुशिक्षित तरुण इथेच त्यांना जॉब मिळू शकेल. वसईचा पट्टा हा खूप सुशिक्षित तरुणींचा आहे. इथले जवळपास मला असं वाटतं जो आपला पश्चिम पट्टा आहे, प्रत्येक घरातला एक व्यक्ती तरी विदेशामध्ये शिकायला गेलेला आहे किंवा नोकरीसाठी गेलेला आहे. आणि आता त्या तरुणांची मानसिकता अशी झालेली आहे की कशाला वसईत यायचं परत, काय आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर, आम्ही तिथेच राहतो. आणि मग घरी त्यांचे फक्त म्हातारे आईवडील राहतात. हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. जर हे असंच चित्र राहिलं तर पश्चिम पट्ट्यांमधल्या घरांमध्ये काही वर्षांमध्ये फक्त म्हातारे आईवडील दिसतील, त्यांची मुलं विदेशामध्ये स्थायिक झालेली दिसतील. तर हे चित्र सुद्धा आपल्याला बदलायचंय. वसईचा इतका सुंदर किनारपट्टी आहे,
म्हणजे आपल्याला मिनी गोवा असं म्हणतात वसई, पण गोव्यासारखं काहीच वसईत नाहीये. इवन अलिबाग आपल्यापेक्षा चांगलंय, मी म्हणेन अलिबाग मधला टुरिझम आपल्यापेक्षा चांगला आहे. मग तो हरित पट्टा टिकवून वसईतलं इको टुरिझम कसं वाढवता येईल ह्याकडे सुद्धा आपण जर बघितलं तर रोजगार निर्मिती आपल्याकडे होऊ शकते, खूप छान चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर हे सगळं विजन आहे, हे सगळं होऊ शकतं, पण त्यासाठी एक चांगलं राजकीय प्रतिनिधित्व वसईला मिळण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की भाजपाच्या निमित्ताने ते मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. मुळातच इथल्या अंतर्गत प्रवासाची जी काही रचना आहे ईस्ट आणि वेस्टला जोडणारी, तिथे 30-30 वर्षांनंतर एक पूल तयार होतो आणि त्यानंतर दुसऱ्या पुलाची अपेक्षा करणं हे नागरिकांना थोडंसं कठीण जातं. कारण मागायचं तर कुणाकडे मागायचं हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही नवे चेहरे जे सर्वसामान्य वसईकरांना फारसे परिचित नसतील, पण स्नेहा दुबे पंडित हे जर नाव तुम्ही ऐकलं तर त्यातलं पंडित हे आडनाव जे आहे त्यामागचा जो राजकीय वारसा आहे तोही सुरुवातीला आपण उलगडून सांगितलं. आज स्नेहाताईंनी एक विजन मांडलंय वसई विरारकरांसाठी आणि वसई विरारकरांच्या विकासासाठी. ते विजन आपल्या प्रेक्षकांना नेमकं कसं वाटलं, येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या विजनला एक पोचपावती म्हणून वसई विरारकर जनता मतरूपी आशीर्वाद देईल का, हे सारे प्रश्न येत्या 20 तारखेला आपल्याला मतपेटीतून सुटताना दिसतीलच. अर्थात त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ही जी चर्चा होती त्या चर्चेमधून मला आपल्या DG9 पॉडकास्टचा जो काही उपक्रम आहे त्या उपक्रमात आपण ज्यांना बोलावतो की असे उमेदवार ज्यांच्याकडे काही विजन आहे, या विजन असणाऱ्या दूरदृष्टीच्या काही उमद्या नेतृत्वांना आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो. त्यातलं एक वेगळं नाव जे होतं ते स्नेहा दुबे पंडित. आपण ही जी काही चर्चा आज ऐकली त्यावर तुमची जी काही मतं आहेत ती कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा DG9. धन्यवाद, नमस्कार.